भांडण झाली कशी तुम्ही बघा. हाय गाईज, तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज चाललो आहे शर्तीनं. बोनिवलीला वाटतं जायचं आहे. तर तुम्ही असंच कंटिन्यू राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जरा पटापट. तिथपात मी ब्लॉग चालू करतो. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. धंदा आलाय घरी घ्यायला ना. आता चाललो आहे शर्तीनं. तुम्ही असंच कंटिन्यू राहा. कुठं थांबल्यावर दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. बघा बैलाला धावायला लावलाय. गद्दारला धुतला, तिकडे बांधलाय. गद्दारला दाखवतो तुम्हाला तिकडे. आता याला धुवायला लावलाय. आजचं एकदम मोठा नियोजन आहे. निघल्यावर दाखवतो. चालवलाय आता बैल भराला. गद्दारला चालवलाय. बघा आता तुम्ही. बघा असा दिसतो देख ना. तिथे गेल्यावर तुम्हाला भेटतो. तर बघू कुठं थांबायचं आहे का काय, नाही तर डायरेक्ट जायचं आहे. मग गेल्यावर भेटतो तुम्हाला. तिकडे दुसरं बैल आणायला गेलेत. हे इकडे गेलेत. एक शिंगी लक्षा पक्षा, एक शिंगी पक्षी आणायला गेलेत वळपेवाल्यांचा. मग आल्यावर दाखवतो तुम्हाला. ऊन इथंच लागायला लागलाय. आधीच काल राव. तिकडे गेल्यावर काय व्हायचं, बुक्का होईल साप. कोलसा होईल कोलसा. बघू करते काय. बैल आल्यावर दाखव तुम्हाला. तेच पक्षाला आणलाय बघा. बघू आता भारताने दाखव तुम्हाला. बघा बैल भरायला लावला आता. अड्ड्यात आता बैल उतरवायला लावलं. उतरवल्यावर दाखवतो तुम्हाला. बघा उतरवल्यावर दाखवतो. पक्षाला उतरवलाय. आता गद्दारला उतरवायला लावलाय. दाखवतो तुम्हाला गद्दारला उतरवल्यावर. गद्दारला उतरवलाय. गद्दारला पाठी दाखवायला नाही लावली. गद्दारला पाठी दाखवून आणलेली ना. पाठी पण बघा एक नंबर आहे. आजचा नियोजन एकदम परफेक्ट आहे. बघा कसं आहे गावठी. डायरेक्ट लोलन घातले. उठ पण नेत होत. उठ किती उठती घालतात, किती काय करतात. बघा कसा आहे अड्डा आजचा. काही जागा एवढी भारी भेटली ना, काय सांगू तुम्हाला. अख्खा सूक लागलाय. सूक ना अख्खा. तिकडे या इकडं अख्खा फिरून आलो. इकडं आतमध्ये गेलो होतो जाम. ते सगळा फिरलो. जाम पाय दुखतात. भूषणदा काय बोलतो, पाय दुखतात का नाही? पाय म्हणजे बाई, पाय बघ कसं झालं चालून जाम बेकार माती धुवून. हे बघा पाय कसं झालं. अख्खं पाय नुसतं चिखलासारखं माकलत. अजून शर्ती व्हायच्या आहेत. गद्दारची शर्यत जमवायची. एक शिगी पक्षा गेलाय वडपेवाल्यांचा. त्याची शर्यत बघा. आधी थांबलो आम्ही आता इथं. बघू त्याची शर्यत आल्यावर दाखव तुम्हाला. ती गाडी बघा कुठे शिरले. म्हणून तुम्ही कधी पण शर्तीने येत असतील तर स्वतःचे रिक्स व या. तसा येऊ नका. हे बघा डायरेक्ट कुठं मी सुटतो बघा. मारतो तरी ते जवळ चाललाय.
धरला शेवटी तुम्ही पण. येत असतील तर तुमची रिक्सो या. हे बघा आता बघा. हे बघा डायरेक्ट चिडतात कुठे पण. इथं पण इथं गाड्या उतरले बघा. आणि येताना जरा सावकाश येत जा ना, स्वतःची काळजी घेत जा. आम्ही बघा इथं काळजीनुसार कसं बसलो इथं एकदम पद्धतशीर दिसते. इथून आम्हाला इथून गाड्या येतात, इथून गाड्या येतात. आम्ही इथं समोरच बसलो. तुम्ही पण येत असतील तर काळजी घ्या जरा. कंटिन्यू राहा ब्लॉकमध्ये. बघा भांडण झाली कशी. तुम्ही बघा काहीच पक्षांनी गुलाल घेतलाय. आणि अजून गद्दारची शर्यत बाकी आहे. बघू ती शर्यत कधी होते ते. भेटतो तुम्हाला गद्दारची शर्यत असल्यावर. पण आले आज शर्ती बघायला. बघा भेटला हो ना. गद्दारची शर्यत जमले, चालवलंय गद्दारला. बघू दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर. फेराय वाटतं त्याचा. फेराय का शर्यत काय माहिती. आल्यावर दाखवतो तुम्हाला. पालेगावचा बादल आणि कुटारीचा सोन्या यांचा फेराय वाटतं. आल्यावर दाखवतो तुम्हाला. कसे अजून पद गद्दारची गाडी सुटली. गद्दार चलो चलो चलो. 2 चकड्यांचा अंतर दिलाय. गद्दारची गाडी जिंकलेली आहे. गुलाल घेतलाय गद्दारनी. बघा नाकाचा रक्त निघतो. मंडळी इकडे या साईडला तुम्ही बघू शकता. बोनेलीच्या मैदानामध्ये खांडे भिवंडीचा गद्दार आज पुन्हा गुलालाचा मानकरी झालेला आहे. आपण विचारूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगा, कुठली गाडी झाली? गाडी आपलं नाव होतं आणि कुठल्या पाठीमध्ये गाडी पळाली? उजव्या वाटला पळाला. आणि डावा कान. हां. आणि पब्लिकला कोण पळाला? पब्लिकला तो पाकऱ्या पळाला पनवेलचा. विजय शेट्टी डेरिवली. हा डेरिवलीचा पाकऱ्या. डेरिवलीकरांचा पाकऱ्या. मित्रांनो पाकऱ्या आणि गद्दारची गाडी कसं काय नियोजन झालं? नियोजन झाला तो आमचा नियोजन करतो राजेश पाटील त्यांनी नियोजन केलं आणि जयेश शेलार आठवडीचा त्यावेळी नियोजन केला होता. नियोजन छान होतं. बरोबर. आता मला वाटतं छोटी छोटी करून आता मोठी झेप घेत चाललंय गद्दार. काय बोला? हां मोठी झेप चालला आहे पण मोठं मग गाडा मला बैल देत नाही. सध्या 2 नंबरमध्ये गाड्या चांगल्या पद्धतीने आम्ही मारतो. आमची इच्छा आहे म्हणजे अशी मोठी गाडी पकडायची. मोठा पेढा भेटला तर आम्ही मोठ्या मध्ये जाणार टॉपमध्ये. म्हणजे पहिल्याने कुठेतरी मार खातोय. हां पेऱ्याने माल खातो पण मोठा पेरा भेटला तर आम्ही जाणार. आणि घेतलाय गद्दारला भरायला. आता टेम्पो लावला इकडं. घेतलाय भरायला. दोघांना पण आणलं. एक शिंगी पक्षा गद्दार दोघांना पण आणलं. दोघाही पण आज टॉपच्या गाड्या ठोकल्यात. आणि आज आनंद आहे सगळ्यांना. खांडे गावात आज आनंद आहे. गाड्या पण गाडी निघलो आता. बघा निघलो आता. तुम्हाला पुढे गेलं गद्दारला उतरवलाय बघा.
चला डायरेक्ट जाम दमलोय ना, असं वाटते जेवावं पण नाही. बघू असेल काय भाजी ते जेवतो थोडासा ना, जाऊन हातपाय धुतो ना, झोपतो डायरेक्ट ना. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ना, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे बघा किती कालोख झाला आमच्या इकडं. बाय, जय श्रीराम.